तर नेमकं प्रकार म्हणजे माननीय आमचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली नांदेड वाघाला महापालिकेत आमचे 45 सदस्य आणि सेनेचे 4 एकाती सत्ता आली आहे आणि आता प्रशासन राज संपुष्टात आला आहे आणि जनता राज आलेला आहे आणि या जनतेची भागीदारीसाठी आम्ही हे प्रयत्न केलेलो आहे। यामध्ये आम्ही जनतेकडून आम्हाला तक्रार आली होती, त्या तक्राराच्या अनुषंगाने मी व्हिजिट केली। त्या व्हिजिटमध्ये माझ्यासोबत उद्यान निरीक्षक मिर्झा बेग साहेब होते आणि संबंधित उपायुक्त वायको साहेब सुद्धा होते। जेव्हा आम्ही त्या जागेवर गेलो त्याच्या अगोदरच एक QR कोड होता सोनाली गणेश हनुमंते नावाचं आणि तिथं कर्मचारी कार्यरत होते आमचे गणेशजी हनुमंते। मी त्यांना विचारलं की भाई तुम्ही या QR कोड पैसे काय घ्यायले? नियमानं असं आहे की जर त्याच्याकडे चिल्लरचा प्रॉब्लेम असेल तर त्याने संबंधित अधिकाऱ्याला सांगून महापालिकेचा QR कोड वापरलं पाहिजे होतं। पण मागील 2.5 ते 3 वर्षापासून संबंधित कर्मचारी त्यातल्या सोबत त्याचे काही सोबतचे कर्मचारी होते ते संगमत करून 3 वर्षापासून पैसे या QR कोड घ्याले आणि याच्यामध्ये एव्हरेजमध्ये 45% या QR कोडवर आणि 55% महापालिकेच्या पैसे। त्यामध्ये जेव्हा आम्ही 10 रुपये चिठ्ठी फाडूमध्ये जातो तर प्रायव्हेट कर्मचारी गेटवर थांबून ती चिठ्ठी घ्यायले, त्या चिठ्ठीवर सेम डेचं डेट पाहिजे, ते डेट न टाकता ती चिठ्ठी फाळण्यात झाली, ती चिठ्ठी पुन्हा वापस काउंटरवर यायली। असा हा अनाधिकृत कारभार संबंधित कर्मचारी व त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्याचा होता। तुमची काय मागणी आहे? आमची मागणी आहे की आम्हाला वैयक्तिक कोणत्या कर्मचारी आम्हाला आरोप नाही, पण जनतेनं जर एखादी सत्ता माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून दिलं तर आम्हाला जनतेसाठीच काम करावं लागेल आणि प्रशासनाला हे जाणीव करायची आहे की जनता काय राहते आणि लोकांसाठी आम्हाला काय करावं लागेल त्याच्यावर वचक राहिली पाहिजे। आणि माननीय आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना असे किती प्रकार या महापालिकेत चालू आहे हळूहळू आम्ही ते काढणार आहे। मागील आपण बघितलं असेल गुंठेवारीचा विषय होता, गुंठेवारीमध्ये असाच विषय आहे। आता आम्ही उद्यान याच्या गार्डनमध्ये आम्ही टेस्टिंग ऑफिसर केलं, पुढची वेळ आमची नगररत्नामध्ये राहील आणि आमच्या नगररत्नामध्ये विशेष लक्ष आहे की लोकांना काय त्रास होते। बरं, तुम्ही ह्या QR कोडचा 3 वर्षापासून वापर होता असं म्हणताय, तर म्हणजे तुमच्या अंदाजानुसार किती रुपयांचा अपहार लोकांनी केला असेल? आता बघा याच्यामध्ये आम्ही संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं की संबंधित या QR कोडचं CDR काढलं पाहिजे। CDR मध्ये महिन्यामध्ये किती पैसे त्याच्या अकाउंटमध्ये आहे आणि तो कर्मचारी मागील 2.5 ते 3 वर्षामध्ये जर कार्यरत असल्यामुळं तर आपण एव्हरेज बांधू शकतात। अंदाजे शनिवार रविवारी कमसे कम 2,000-3,000 लोक तिथं ठिकाणी राहतात शनिवार रविवारी लेकरं बाळं घेऊन। असंच प्रकरण आम्हाला आणखी नाही कळलं की ते तिथं मधले जे ट्रेनचं आहे तिथं हेच प्रकरण चालू आहे, ते थांबण्यात यावं आणि या जे बी कर्मचारी आहे त्यांनी महापालिकेचं आर्थिक नुकसान करायला लोकांची दिशाभूल करून पैसे कमावले आणि ज्यांची तक्रार आमच्याकडे आल्यामुळं आम्हाला स्टिंग ऑपरेशन करावंच भाग पडलेलं आहे। आता हे स्टिंग ऑपरेशन करून 24 तास उलटले, काय कारवाई झाली काय तुम्हाला माहिती मिळाली काय? काल माहिती मिळाल्याप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्याला सस्पेंडची फाईल पुटअप आहे, मला वाटतं काल ऑर्डर झाली असेल आणि व तसेच उद्यान निरीक्षक तथा वायको साहेब संबंधित उपायुक्त हे याचं QR कोड तपासायला आले। जर समजा याच्या QR कोडमध्ये अंदाजे जे पैशाचं महिन्याला 1.5-2 लाख जे बी असेल जर वर्षातून निघाले असेल तर त्याच्या पगारातून कापण्याची महापालिकेत अधिनियमात तरतूद आहे आणि ते कापण्यात येईल। पण शेवटचा प्रश्न, हा कर्मचारी हा अपहार करतो तर याला जे वरिष्ठ आहेत तिथले जे उद्यान निरीक्षक असतील किंवा या संबंधित अधिकारी जे मोठे त्यांचं याच्यामध्ये लक्ष नव्हतं का किंवा त्यांचं पण काय संगनमत वगैरे आहे? मग आता माननीय उपायुक्त साहेब वायको साहेब याची चौकशी करत आहे, बेग साहेब चौकशी करत आहे। जर त्या संबंधित कर्मचारी गणेश हनुमंते याचे जर स्टेटमेंट घेतलं, त्याच्या जबाब जे अधिकारी येईल नाव त्या सर्वांवर कारवाई करण्याचे भाग पाडू।